समाचार अब तक, सत्य का साहस। संकल्प नवा, ध्यास नवा, नेतृत्व नवे, विश्वास नवा, मार्गरथ हाक तुमची, मार्गरथ हाक तुमची, सुसंवाद आवाज नवा, साथ तुमची, हात तुमचा, जनकल्याणाची भावना, शुभेच्छा नववर्षाच्या, सुख समृद्धीची प्रार्थना, आशीर्वाद। नागपुर शहर में बहुजन विचार मंच के अध्यक्ष तथा महाराष्ट्र कांग्रेस इकाई के पूर्व सचिव नरेंद्र जिचकार इन्होंने निकाले हुए जन आशीर्वाद यात्रा को आज 15 दिन को नागरिकों का भरपूर प्यार और आशीर्वाद मिला। 29 जनवरी 2024 को उन्होंने पश्चिम नागपुर के सुरेंद्रगढ़, दीपक नगर, शास्त्री नगर, भुवनेश्वरी माता मंदिर, नागभूमि सोसाइटी परिसर का दौरा किया, जहां पर उन्होंने स्थानिक लोगों से चर्चा कर उनकी समस्याएं सुनी तथा यह समस्या सुलझाने का आश्वासन दिया। राहुल गांधी की मोहब्बत की दुकान की संकल्प का अगला चरण एकता का प्रतीक सद्भावना चाय के तहत यात्रा के 15 दिन उन्होंने स्थानीय लोगों के घर जाकर विनती कर चाय पत्ती, शक्कर और अन्य सामग्री की मांग की, जिसके बाद चाय बना के लोगों को वितरित किया जाने वाला है। चाय बनाकर और एक दूसरे के साथ एकता के मीठे घूंट पीकर एक दूसरे के प्रति अपना प्यार और सम्मान व्यक्त करेंगे। इस समय उन्होंने हर घर जाकर लोगों से चर्चा की और लोगों का आशीर्वाद लिया। बड़ों से लेकर बच्चों तक सबने इस जन आशीर्वाद यात्रा को सकारात्मक प्रतिसाद दिया। असं आहे, 2 वर्षापासून नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुका नाही आहे, नगरसेवक नाही आहे, विधान परिषदेचे जे मेंबर आहे ते घरापर्यंत पोहोचत नाही आहे। लोकांचं असं म्हणणं आहे की 5 वर्षात एक वेळ आम्हाला येऊन बघितलं नाही, आमच्या काय समस्या बघितलं नाही। माझ्या आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मी प्रत्येक घरी चाललो आहे। जिथं जिथं आता हा दीपक नगर हे जे स्लम इथं आहे, अतिशय इथं समस्या आहे, तर ह्या समस्या आम्ही पूर्णपणे त्याचं निराकरण करू ह्या पद्धतीने आम्ही चालत आलो आहे। घरोघरी जात असताना आज असं लक्षात येते की लोकांमध्ये कुठे ना कुठे संवाद एक तुटलेला आहे। एक पहिले लोक जे खेळीमेळीने राहायचे, थोडासा तणाव त्यांच्यामध्ये काही काही ठिकाणी दिसला आहे, म्हणून आम्ही प्रत्येक घरी लोकांना आवाहन करत आहे, सद्भावना चहासाठी 1 चम्मच चहा किंवा 1 चम्मच साखर आम्ही त्यांच्याकडनं मागत आहे। आणि आता जिथे आमचा यात्रेचा समारोप होईल तिथे सगळ्यांच्या ह्या मिक्समधनं एक चहा करून एक खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्ष चहा आम्ही सगळ्यांना देऊ। लोकांचा प्रचंड उत्साह आणि मला समर्थन आहे, कारण माझ्या कॅम्पच्या मार्फत किंवा माझ्या कार्याच्या मार्फत किंवा माझे जे काही मी बहुजन विचार मंचच्या माध्यमातून जे कार्यक्रम करतो, कुठून ना कुठे लोकांमध्ये मी जुळलेला आहे। मी जमिनीवर राहणारा, लोकांमध्ये काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे मला आज जवळपास आम्ही 50% पश्चिम नागपूरचे आम्ही घरं फिरलो। प्रत्येक ठिकाणी मला उत्स्फूर्तपणे माझं स्वागत करत आहे, कोणी मला चहा पाजत आहे, कोणी मला तिळाचे लाडू खाऊ घालत आहे, कोणी हार टाकून अर्ध्या ओळ माझं स्वागत करत आहे। कारण कसं कुठेतरी यांना असं वाटतं की आपल्यामध्ये नेहमी मदत करत असलेला नरेंद्र जिचकार आज आपल्या दाराशी आला, त्याच्यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद मला मिळत आहे। लोकांमध्ये जात आहे, लोकांना विचारत आहे, लोकांना हे मी माझं म्हणणं त्यांना निवेदन देत आहे की शिकलेल्या लोकांनी आणि काम करत असलेल्या लोकांनी, जे लोकांमध्ये काम करत आहे, आज कोणत्याही पदावर नसताना मागील 10-15 वर्षांपासून मी लोकांसाठी काम करत आहे, तर निश्चितपणे लोकांचा ज्या पद्धतीने मला उत्स्फूर्तपणे समर्थन मिळत आहे, मला असं वाटतं की सगळ्यांची इच्छा राहिली तर मी माझ्या पक्षाकडे निश्चितपणे ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या विधानसभेत तिकीट मागेल। समाचार अब तक के लिए रिंकू पांतावने, नागपुर।